नाही बाबा, आज भले तुमची परिस्थिती महाग भाज्या घेण्याची नसेल, पण तुम्ही आज यांच्या धर्माला, यांच्या देवाला, यांच्या श्रद्धेला आणि यांच्या विश्वासाला ऐकण्यापासून नक्कीच वाचवलं बाबा. मला तर समजलं, पण तुम्ही यासनी सांगा का तुम्ही देवाची शपथ घेऊन सहज सत्य काय आहे ते सांगू शकत होता. मग तुम्ही का नाही सांगितलं बाबा? तुम्ही शांत का बसलात? हे बघा महाराज, जर मला करायचं असतं तर काकीच्या या पवित्र धाग्याची शपथ घेऊन म्या बी खरं बोललो असतो. पर ह्यांनी माझ्या आधीच शपथ घेतली. जर म्या नंतर शपथ घेतली असती तर दोन्ही मधली एक शपथ खोटी ठरली असती आणि ह्यांचं पुरं आयुष्य ह्याच धाग्यावरच्या विश्वासावर चालू आहे. ह्यांनी आपल्या जीवनातील सुखदुःख या पवित्र धाग्याच्या संग घालवले. अशामध्ये एका वेळात ते खोटं ठरलं असतं आणि कदाचित यो आघात यासनी सहन झाला नसता. आणि महाराज, देवाचं असणं चुकीचं नाही आहे, पर तुम्हा लोकांच्या द्वारे देवाला आपल्या मर्जीनं वाटणं चुकीचं आहे. विश्वास आणि अंधश्रद्धेत फरक असतो. या तुमच्यासारख्या धर्मगुरूंचे हेच काम असलं पाहिजे की ह्या बारीक फरकाला समजलं, बनवलं पाहिजे. कारण समधी माणसं बरोबर मार्गावर चालू शकते. खोटं बोललीस तू. देवाच्या नावाची खोटी शपथ घेतलीस तू. एक देवदासी असून सुद्धा स्वतःच्या चारित्र्यासोबत खेळ मांडलास तू. पाप आहे हे, याची शिक्षा तुला अवश्य मिळेल. महाराज, तुम्ही शिक्षा देण्याचा खेळ खेळत राहा. मला फक्त हे सांगायचंय का माझा बाबा माझा गर्व आहेत, माझा स्वाभिमान आहे. आणि तुम्ही एक नाही 1000 कटकारस्थान करा, पण जे सत्य आहे ते ना तुम्ही लपवू शकत आणि ना पुसून टाकू शकत. चला बाबा. रामजी, स्वतःच्या विश्वासाकरता लाजीरवा नका व्हायचं. तो आपला विश्वास होता, त्यामुळे मी त्याचा आदर केला. लाज तर त्या पाखंड्यांना आली पाहिजे
ज्यासनी स्वतःला या देवावर विश्वास नाही आणि दुसऱ्याच्या आस्थेसंग खेळ खेळताय. हिला काय झालं महाराज? हिला काय झालं, महाराज? अहो, ही बघा, काय करतो? काय झालं? काय झालं? अरे, अरे महाराज हिला काय झालं? अरे कुठतरी पाणी घेऊन या. पाणी आणा. पहा, देवाचा चमत्कार पहा. देवाच्या नावाची हिने खोटी शपथ घेतली होती, त्यामुळे हिची ही अवस्था झाली आहे. तुम्ही सगळे मिळून देवाला प्रणाम करा. हे धर्माचं दुकान बंद थोडी व्हायला देणार आहे. आता एक नवा खेळ सुरू झाला आहे, ज्यानं त्यांचं गिराईक लांब जाऊ नये आणि त्यांचा लोभ कमी होऊ नये. चल बाळा. आता तुम्ही सर्वांनी मिळून देवाच्या ह्या अद्भुत चमत्काराला प्रणाम करा. रामजी, रामजी, ऐक ना, ऐक ना. अरे रामजी भाऊ, रामजी, माफ कर आम्हासने. ते तू पंचायतीत शांत बसलं म्हणून आम्हासने वाटलं कदाचित तू चुकीचा आहेस. खरंच आमचं चुकलं, परत असं नाही होणार. होय रामजी भाऊ, माफ करा. समजण्यात चूक झाली आमची. काही हरकत नाही. असं कसं काही हरकत नाही बाबा. तुम्ही यांच्यासाठी एवढं काय केलं, प्रत्येक वेळी यांचा विचार करता, आणि यांनी तुमची साथ तेव्हा सोडली जेव्हा तुम्हाला यांची सगळ्यात जास्त गरज होती. मग हे तर चुकीचं आहे ना बाबा. आणि जर कोणी शांत बसलाय तर याचा अर्थ हा नाही का तो चुकीचा आहे. आणि ज्याला बोलायचं असतं तो काय बी बोलत नाही. काही वेळेला चुकीच्या लोकांचा आवाज एवढा वाढतो का लोकांना वाटतं ज्यांचा आवाज मोठा तेच बरोबर आहे. बाबांचं तर माहित नाही, पण मला या गोष्टीचं दुःख आहे. आजचं नाही, पण हा विचार करून दुःख वाटतंय का आपलाच एकमेकांवर विश्वास नसेल तर आपण दुसऱ्यांबरोबर कसं लढणार. आपण आपला न्याय आणि हक्कासाठी काय लढणार. भीमराव, चुकलं आमचं, माफ कर ना. आता परत असं नाही होणार. होय भीमराव, चूक झाली. पुण्यांदा असं नाही होणार. हा. भीम, अरे ऐक ना. भीमा, अरे भीमा. लहान आहे. लहान मुलं लवकर दुःखी होतात. आता थोडा नाराज आहे, पण नंतर होईल बरा. अन तुमच्यावर कुठलाच राग नाही. फक्त एवढ्या दिवसापासनं जो विश्वास टिकून आहे त्याला फक्त तडा जाऊ देऊ नका. यावर आता काही उपचार नाही. आता देवाची मर्जी, ही जगो किंवा मरो. याचा न्याय आता आपण देवावर सोडूया. आता तुम्ही सर्व इथून निघून जा.
तुम्ही लोक स्वतःला नशीबवान समजा की तुम्ही तुमच्या या आयुष्यात देवाचा साक्षात चमत्कार पाहिला आहे. लवकर उठून आतमध्ये जा. सर्वजण निघून गेलेत. धन्यवाद महाराज. अशा प्रसंगातून वाचण्याचा उपाय आधीच आपण सांगितलाय, नाहीतर आज या लोकांनी मला मारून टाकलं असतं. नाही, कुणीही नसतं मारलं तुला. मूर्ख आहेत हे सर्व लोक. या लोकांना काय सांगायचं, कसं सांगायचं, कधी सांगायचं आम्हाला योग्य प्रकारे माहितीये. तात्या, वय महाराज. आणि तू आपलं संपूर्ण सामान लवकरात लवकर बांधून घे. आणि आज रात्रीच कात्या तुला ह्या गावापासून खूप दूर सोडून येईल. हो महाराज. काय झालं? काही नाही. सांगा ना. एवढा वेळ आपण बरोबर आहोत. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवू शकता. सांगा. काय सांगू मी. मला तर हेही माहित नाही की माझं लग्न कधी झालं होतं. मी जेव्हा 6-7 वर्षाची होते तेव्हा एक दिवस बातमी आली की ते मेले. मला तर काही समजतच नव्हतं की माझ्यासोबत काय होतंय. माझं टक्कल करण्यात आलं. मला जबरदस्तीने रडवलं गेलं. त्यानंतर मला एका वेळचं जेवण मिळायला लागलं, तेही शिळं अन्न. हे असं वर्षभर सुरू राहिलं. एक दिवस मी उपाशी होती. एका मुलाने मला जेवण आणून दिलं. ते मला इतकं आवडलं की ही गोष्ट मी कुणाला सांगू नाही शकले. त्याने सांगितलं की आयुष्य हे देवाने दिलेली सर्वात चांगली भेट आहे. हे दंड देण्यासाठी नाही तर जगण्यासाठी आहे. त्याच्या बोलण्यात तिरस्कार आणि लाज नव्हती. आयुष्य होतं. मग त्या मुलावर माझं प्रेम जडलं. मी स्वतःला खूप समजावलं की हे पाप आहे. देव मला कधीच माफ नाही करणार. पण हळूहळू तोच मला माझा देव वाटू लागला. पण आज तो मला एकटीला सोडून पळून गेला. जेवणानंतर जसं तुम्ही ते पान उचललं तो पण त्याच प्रकारे करायचा. म्हणून त्याची आठवण आली आणि रडायला आलं.
बाकी काहीच नाहीये. तुम्ही आता रडू नका. मला तुमचा त्रास कळतोय. काही ना काही रस्ता नक्कीच निघेल बघा. हा बाळा अजून गंगाला सोडून आला का नाही? आतापर्यंत यायला पाहिजे होता. मी अभि तोच विचार करते. आतापर्यंत यायला पाहिजे होता, अजून कसा नाही आला? रामजी भाऊ, रामजी भाऊ, काय झालं? भाऊ भीमराव असेल तुझा मुलगा, पर हा आमचा बी काय ना काय हायच ना. भीमरावने बी आमच्यासाठी बरंच काय केलंय आणि जेव्हापासून हा आमच्या सर्वांवर नाराज झालाय, खरंच सांगतो आमचं बी कुठंच मन लागत नव्हतं. म्हणून आम्ही समधी भीमरावची माफी मागायला आलोय. आणि त्याचबरोबर याला आवडणारी पुरणपोळी बी घेऊन आलोय बर का. भीमबाळा, एवढं समज एकटा खाशील तू? होय बाबा, खाईन. जर तुमच्या नजरेत खरंच मी काहीतरी आहे तर मग वचन द्या का आपण अस्पृश्य जातीतले लोक कायम एकमेकांवर विश्वास ठेवतील. कारण विश्वासाशिवाय कुठलंही नातं नसतं आणि ना कुठली लढाई लढू शकतो. पुण्यांदा असं नाही होणार भीमराव. आम्ही फक्त असं बोलत नाही भीम, आम्ही वचन पण देतो. आपल्या जातीतली एकता सांभाळून ठेवू. मंजुळा, धन्यवाद. बाळा दादा, बाळा दादा, बाळा तू चला या, हेच आहे माझं घर. अव कोणी बघल तुम्हाला त्याआधी या घरात. कुठल्या जातीचा आहेस तू? काय झालं, सांगत का नाहीयेस? तुम्ही सर्व अस्पृश्य जातीचे तर नाही आहात ना? नाही नाही, मी आत नाही येणार. मी मरण पत्करेल, पण तुझ्या घरात एक पाऊल सुद्धा ठेवणार नाही. प्रश्नच नाहीये. एवढं मोठं पाप मी नाही करू शकत, कारण मी स्पृश्य जातीची आहे. तू माझ्यापासून एवढी मोठी गोष्ट लपवलीस. बाळा, हो नाही, तू हिला आपल्या संघ का घेऊन आलायस? बाबा मी तुम्हाला सगळं काही खरं सांगतो. अहो एवढ्या रात्री बाळा, तुम्ही कुठे लांब राहा जाणार आहे? माझ्यापासून. जिथे मन करेल तिकडे निघून जाईन. मनात आलं तर मरेन, वाटलं तर इथून पळून जाईन. तुला काय करायचंय? तुझ्या हातचं जेवण जेवले, पाणी प्यायले. आता बाळा मला खरं सांग, कोण आहे ही आणि ही तुझ्या संग इथे का आलीये? हा बाळा दादा, सांग ना नक्की काय झालंय. मी सांगतो तुम्हा समद्यांना. अगं यांच्याकडे राहायला जागा नाही आणि तुम्ही समजत. ह्यांना जे सांगायचे ते सांग, आणि हे देखील सांग की तू जात लपवली आहेस माझ्यापासून. खोटं बोललाय माझ्यासोबत. अहो थांबा. बाळा मला सांग, ही कोण आहे? मी ताईला सोडून घरला परत येत होतो.
मला वाटलं एकटे मुलगे कुठं जाईल म्हणून घरला घेऊन आलो. घरला घेऊन आलास? अरे दुसऱ्याची विधवा बाई जी कुणा दुसऱ्या संघ पळून जात होती, स्पृश्य जातीची, तिला आपल्या घरला घेऊन आलास तू बाळा.